आज महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला सगळ्यात मोठा दिवस आहे। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राने अनेक राजकीय भूकंप अनुभवले। 5 वर्षात 3 शपथविधी, 2 सरकार आणि 2 राजकीय पक्षांमधली फूट मतदारांनी पाहिली। फोडाफोडीच्या राजकारणाने अवघ्या महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं होतं। मात्र आज जनतेने कोणाचा निर्णय केलाय हे स्पष्ट होणार आहे। सर्व अनपेक्षित राजकीय घडामोडींचा अखेर शेवट होणार आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होईल। सकाळी 7 वाजता पहिला कौल हाती येणार आहे। मतमोजणीला सुरुवात ही सकाळी 8 वाजल्यापासून होईल। 288 मतदारसंघात कोणाची बाजी कोणाची हार, प्रत्येक अपडेट, प्रत्येक कौल, अचूक बातमी फक्त एनडीटीव्ही मराठीवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार की जनता महाविकास आघाडीला दुसरी संधी देणार? राज्यात लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होणार की एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या निकालात मिळणार आहेत। राज्यातील 288 मतदारसंघातल्या प्रत्येक क्षणाच्या घडामोडीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि आता थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे, ज्यांच्याकडनं अधिक माहिती आपल्याला घ्यायची आहे। आमचे सगळे प्रतिनिधी सज्ज आहेत अगदी सकाळपासूनच। सगळ्यात आधी जातीय राहुल कुलकर्णी यांच्याकडे, त्याचबरोबरीनं मोहसिन शेख हे सुद्धा औरंगाबादहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तसंच देवेंद्र कोल्हटकर हे देखील आपल्या सोबत आहेत, तर नाशिकहून किशोर बेलसरे आहेत। सगळ्यात आधी राहुल, तुमच्याकडे काय नेमकी परिस्थिती? आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि धाकधूक जी आहे ती सगळ्याच राजकीय नेत्यांची वाढलेली आहे। वाढलेलं मतदान जर लोकसभेच्या तुलनेमध्ये आपण आत्ताची आकडेवारी बघितली तर 70 लाख मतदान प्रज्ञा वाढलंय आणि त्यातलं 43 लाख महिलांचं मतदान आहे। पुरुषांचं मतदान आहे 27 लाख। म्हणजे पुरुषांच्या तुलनेनं महिलांनी ह्या वेळेला भरभरून मतदान केलंय। त्यामुळे या लाडक्या बहिणींनी नेमक्या आपल्या मताचा कौल कुणाला दिला? साधारणपणे सत्ताधाऱ्यांचं आकलन असं आहे की मुलींना शिक्षणामध्ये दिलेली फीस सवलत, एसटी बसच्या प्रवासामध्ये महिलांना दिलेल्या सुविधा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण। तर ही लाडकी बहीण योजना ही सरकारच्या पथ्यावरती पडली आहे आणि म्हणून लाभार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदानाच्या पेटीपर्यंत घेऊन या, हा जो भारतीय जनता पार्टीच्या रणनीतीचा राष्ट्रीय पातळीवरती जो प्रयत्न असतो तसाच भाग त्यांनी महाराष्ट्रामध्ये केला आणि ह्या वाढीव 43 लाख मतदानासह भारतीय जनता पार्टीला जास्त प्रमाणामध्ये महायुतीला मतदान झालेलं आहे असं ते आकलन आहे। त्यामुळे महायुतीच्या गोठामध्ये या वाढलेल्या मताला घेऊन खूप समाधानकारक अशी परिस्थिती आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीला असं वाटतं आहे की लाडकी बहीण योजना तर दिली, महिलांना सुविधा दिल्या, परंतु सुरक्षेचा विषय किंवा महागाई आणि शेतकऱ्यांना न मिळालेले दर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून वाढीव मतदान झालेलं आहे। आणि ते वाढीव मतदान साधारणपणे असा एक ट्रेंड असतो की वाढलेलं मतदान हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जातं, ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी म्हणतो। ती अँटी इन्कम्बन्सी मतपेटीमध्ये आलेली आहे। त्यामुळे आम्हालाही संधी आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त क्रुशल आजचा कुठला महत्त्वाचा मुद्दा असेल तर ते वाढीव मतदान आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहिणींनी कुणाला कौल दिलाय ते खरंय। आणि त्याचंच चित्र आज स्पष्ट होणार आहे। थेट देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे जाणार आहोत। देवेंद्र, राजकीय अस्तित्वाचा प्रश्न म्हणजे मनसेचा खरं तर प्रश्न आहे आणि अनेक ठिकाणी मतं खाण्याचं काम तर करणार आहेतच, पण त्याबरोबरीनं उमेदवार निवडून आणण्याचं सुद्धा मोठं आव्हान मनसे समोर होतं। त्या दृष्टीनं कशा पद्धतीनं राज्यामध्ये मनसेकडे पाहिलं जाते एकंदरीत सगळ्या राजकीय पक्षांकडनंच? देवेंद्र, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? किशोर बेलसरे सुद्धा आपल्या सोबत आहेत। तर किशोर, एकंदरीत नाशिक मधली परिस्थिती पाहिली आणि एकूण उत्तर महाराष्ट्रामधली स्थिती पाहिली तर काय चित्र पाहायला मिळते? इथे सुद्धा महाविकास आघाडी जी आहे ती अतिशय आनंदात आहे आणि आपलं वर्चस्व कायम राहील अशा स्वरूपाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता। काय स्थिती? किशोर, किशोर आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? एकदा पुन्हा प्रज्ञा, मला आवाज नाही आला, एकदा पुन्हा। उत्तर महाराष्ट्रातली एकंदर स्थिती जर आपण पाहिली तर त्या अनुषंगानं सध्या महाविकास आघाडी ही जोरदार अशा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते, कारण लोकसभेतला जो जय आहे तो त्यांचं बूस्टअप वाढवणारा होता। आत्ताची काय स्थिती?
प्रज्ञा, उत्तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा 8 मतदारसंघ होते लोकसभेचे, त्यापैकी 6 लोकसभा ह्या महाविकास आघाडीकडे कल होता. मात्र आता महायुतीच्या काळात ती परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यावेळी एक राग होता, द्वेष होता, काही वेळेस केंद्र सरकारवर, काही मोदीच्या अँटिक काहीतरी मतदान होतं. परंतु आता महाविकास आघाडी नाहीये, तर महायुती आणि महाविकास आघाडीला दोन्हीकडे सारखंच माप दिसतंय. कारण तर बलाढ्य उमेदवार देखील या ठिकाणी उभे आहे आणि त्यातल्या त्यात लाडकी बहीण योजनेचे देखील मोठा परिणाम पडलेला आहे. लाडकी बहीण योजनेचं केवळ नाशिक जिल्ह्यामध्ये 9% वाढलेलं आहे मतदान. तर एकंदरीत इथे जे मोठमोठे जे मातब्बर आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणाला आपण तर गिरीश महाजन आहे, त्यानंतर छगनजी भुजबळ आहे, दादा भुसे आहे, असे बलाढ्य मंत्री या ठिकाणी होते आणि मोठमोठ्या सभा झाल्या या ठिकाणी. आपण बघू शकतो देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाशिक या ठिकाणी मोठी सभा घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की मी भरभरून या ठिकाणी कुंभमेळ्याचा निधी देईल आणि बराचसा विश्वास त्यांनी मतदारांना दिला होता या ठिकाणी. त्यामुळे हवा तसा मागच्या वेळेस जो हवा होती त्या पद्धतीने नाही तर सारखं मतदान या ठिकाणी महायुती महाविकास आघाडीला दिसतंय. काही ठिकाणी जळगावच्या ठिकाणी आपण पाहिलं तर महाविकास आघाडी येऊ शकते, परंतु नाशिक जिल्ह्यातला जो कल आहे तो सध्या दोन्हीला समान दिसून येतोय. कारण या ठिकाणी शरद पवार यांच्या देखील मोठ्या सभा पार पडल्या. शरद पवारांच्या सभेनंतर या ठिकाणी बरेचसे उलटापालट होत असते. कारण राष्ट्रवादीच्या नाशिक जिल्ह्यासारख्या ठिकाणी 6 जागा आहेत, तर 1-2 जागेवर कुठेतरी त्यांना नुकसान होऊ शकतं, अशी परिस्थिती या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राची आहे. प्रज्ञा, नक्कीच. तर नाशिकमधली स्थिती काय आहे याचे अपडेट आम्ही तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत. त्याचबरोबर आता जाणार आहोत देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे. देवेंद्र, एकंदरीतच आपण जर पाहिलं तर मनसेची जी स्थिती आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसेनं उभे केलेले उमेदवार आणि त्यांचा असणारा या निवडणुकीतला रोल याबद्दल सांगाल, आणि अर्थातच त्यांना किमान 3 आमदार तरी निवडून आणायचे. नक्कीच प्रज्ञा, आजच्या निवडणुकीच्या निकालाकडे तमाम देशाचं लक्ष असणार आहे आणि महाराष्ट्रात काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मुंबईकडून खास करून लक्ष असणार आहे आणि स्वाभाविक आहे मनसेच्या अस्तित्वाची लढाई जी आहे ती एक प्रकारे या निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्ट झालेली पाहायला मिळेल. कारण मनसेला आपण बघितलं तर गेल्या 2 विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं नव्हतं आणि त्यामुळे ही 2024ची निवडणूक जी आहे ती मनसेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये माहीम मतदारसंघाकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण माहीम मतदारसंघामधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे मनसेच्या दृष्टीने ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मग शिवडी असेल, वरळी असेल आणि त्याचसोबत मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मनसे किती जागा गाठते, किती उमेदवार मनसेचे विजयी होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी यावेळी बऱ्यापैकी ज्या झंझावाती सभा आहेत त्या घेतल्या होत्या, मात्र जे एक्झिट पोल आलेले आहेत किंवा जे काही वेगवेगळे सर्वे आलेले आहेत त्यामध्ये मनसेला फारशा जागा दाखवत नाही. त्यामुळे आज स्वाभाविक आहे सगळे मनसेचे कार्यकर्ते असतील, मनसैनिक असतील, त्यांचं लक्ष जे आहे ते आज निवडणुकीच्या निकालाकडे असणार आहे. मनसेला आज जर चांगलं यश मिळालं नाही तर मनसेसाठी अत्यंत अडचणीचा काळ जो आहे तो सुरू होऊ शकतो. त्यामुळे मनसेला किमान काही जागांवरती तरी चांगलं यश मिळावे अशा पद्धतीची मनसेचे कार्यकर्त्यांची अपेक्षा असणार आहे. सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे माहीम विधानसभेमध्ये अमित ठाकरे जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे एक चुरशीची आणि अटीतटीची लढत जी आहे ती माहीम विधानसभेमध्ये होणार आहे. त्यामुळे साधारण दुपारपर्यंत जे आहे ते माहीमचे कल देखील स्पष्ट होतील. प्रज्ञा, अगदी. आणि कोणत्या क्रमांकाची खरं तर मतं घेतात मनसेचे उमेदवार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो अर्थातच एखाद्याला जिंकून येण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबरीनं आता थेट जाणार आहोत आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, जिथे मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मोहसिन, एकंदरीतच पूर्ण मराठवाड्यातलं काय चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे? नक्कीच आज जे निकाल येणार आहे त्यात मराठवाड्याची महत्त्वाची भूमिका असणार आहे. कारण आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीत ज्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला होता तो मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू मराठवाडा राहिलेला आहे आणि विधानसभा निवडणुकीत देखील आता जरांगे फॅक्टर पाहायला मिळतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मतमोजणीत मराठवाडा महत्त्वाचा असणार आहे. आता मराठवाड्याचा विचार केला तर 46 जागांसाठी जे आहे तर मतदान झालं होतं आणि या 46 जागांचा निकाल आज येणार आहे. यात अनेक दिग्गज नेते जे आहे तर ते त्यांची प्रतिष्ठा पाण्याला लागलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण विचार केला तर अब्दुल सत्तार असतील, अतुल सावे असतील, संजय शिरसाट असतील, इम्तियाज जलील आहे, या सर्वांची प्रतिष्ठा पाण्याला लागलेली आहे. सोबतच तिकडे बीडमध्ये धनंजय मुंडे रिंगणात आहेत,
धाराशिवमधून तानाजी सावंत आहे, याच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया ही देखील मैदानात आहे. जालन्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे रिंगणात आहे. त्यामुळे या मराठवाड्यात अनेक दिग्गज नेते आणि त्यांच्या मुलांचं जे आहे तर भवितव्य जे आहे तर आज ठरणार आहे. आज मतमोजणीला 8 वाजेपासून सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर जे आकडे समोर येणार आहे त्यानंतर कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र आज जे निकाल लागणार आहे त्यात मराठवाड्याची महत्त्वाची भूमिका असणार आहे. मराठवाड्यात लाडली बहिणीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतो की मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तर तो गाजणार आहे. या दोन गोष्टी ज्या आहेत तर आज समोर येणार आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर यावेळेस महिलांचं मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे असं बोललं जात आहे की महायुतीने ज्या लाडली बहीण योजना राबवली होती त्याचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. मात्र दुसरीकडे सरकारबद्दल जो राग आहे तो मतातून जाणवला, त्यामुळे मताचा टक्का वाढला आहे असं देखील बोललं जात आहे. या सगळे दावे प्रतिदावे सुरू असताना आज 8 वाजेपासून जो निकाल सुरू होईल त्यानंतर मात्र खरं चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्यामुळे मराठवाड्यात महाविकास आघाडी की महायुती कुणाचा विजयाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होणार आहे. नक्कीच. आणि मोहसिन, प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत. आता थेट जाणार आहोत नागपूरमध्ये. संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संजय, विदर्भावरती प्रचंड भिस्त आहे, एकीकडे काँग्रेसची सुद्धा आणि भाजपची सुद्धा. काय चित्र दिसतंय विदर्भातलं? अगदी बरोबर, जसं आता आपण म्हणालात विदर्भावरती प्रचंड भिस्त आहे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की परंपरेनं विदर्भाने मुख्य जे राजकीय पक्ष आहेत, राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत, त्यांच्यामधली लढत पाहिलेली आहे. काँग्रेस एकीकडे आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष. आणि आपल्याला माहिती आहे 2014मध्ये 44 जागा भारतीय जनता पक्षाच्या याच विदर्भाने निवडून दिल्या होत्या, पण 2019मध्ये तो आकडा 29वर आला होता. यावेळेस काय घडतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि मुख्य म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडीनं अत्यंत चुरशीनं, अत्यंत इरेला पेटून, ईर्षेनं, आक्रमकतेनं, आपण जे शब्द म्हणा त्या पद्धतीनं निवडणूक लढवली आहे. प्रत्येक पद्धतीनं त्यांनी भाजपला मागे सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच ते दिसतं आहे. काही ठिकाणी तर अत्यंत चुरशीची लढत होताना दिसतं आहे. जर आपण सट्टा बाजाराकडे बघितलं तर काही ठिकाणी तर अगदी नेक टू नेक फाईट असल्याचं दिसतं आहे. नागपूर मध्य आणि नागपूर दक्षिण ह्या अशा नागपूर शहरातल्या 2 जागांची नावं घेता येतील, तिथे अगदी काहीही सांगणं शक्य नाही. आणि त्यामुळेच कार्यकर्ते आक्रमकसुद्धा झालेले आपल्याला 2 दिवसांपूर्वी दिसले आणि त्यांनी अतिरिक्त ईव्हीएम नेत असलेल्या गाड्यांवरती दगडफेक केल्याचं आपल्याला दिसलं. त्या मागे आता प्रकरण दाखल झालेलं आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. पण एकूणच आजसुद्धा मतमोजणीच्या वेळेला काहीही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षा व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे, आपल्याला माहिती आहे. विदर्भात अन्यत्र सुद्धा आपण बघितलं तर अत्यंत महत्त्वाच्या आणि चुरशीच्या लढती होताना बघितलं. एक उदाहरण आपण घेऊया. गोंदियामध्ये गोपालदास अग्रवाल ते भाजपमध्ये 5 वर्ष होते, ते परत गेले काँग्रेसमध्ये आणि अपक्ष असलेले भाजपचेच मूळचे विनोद अग्रवाल परत भाजपमध्ये आले. तर आता हे दोन्ही अग्रवालमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळते आहे. अन्यत्र सुद्धा जसं आपण पश्चिम विदर्भाचं उदाहरण घेऊया. रिसोडमध्ये भावना गवळी यांना विधान परिषदेचं सदस्यत्व देण्यात आलं, पण त्या परत आता त्यांना विधान परिषदेचं आणि आता त्यांना विधानसभेच्या लढतीमध्ये उतरवण्यात आलेलं. रिसोडमधून त्यांच्या विरोधात अमित जनक आहेत, तर राणा सानंदा आणि आकाश फुंडकर ही लढत खामगावमध्ये आहे. अशा कित्येक लढतींची नावं घेता येतील, पण अर्थातच मोठी नावं आज रिंगणात आहेत. देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिममधून असतील, डॉक्टर नितीन राऊत माजी मंत्री काँग्रेस ते उत्तर नागपुरातून. तर अशी अत्यंत मोठी नावं आणि लढती आपल्याला आज पाहायला मिळेल. कोणत्या दिशेनं मतदारांचा कौल जातो आहे हे पाहायला मिळेल. सर्वात महत्त्वाचं जसं आता मोहसिन शेख म्हणाले, जो मतदानाचा जो टक्का वाढलेला आहे कित्येक ठिकाणी, त्यामुळे भुवया उंचावलेल्या आहेत आणि धडधड वाढलेली आहे. नितीन राऊत यांनी सुद्धा काल एक वक्तव्य जारी करून हे म्हटलं आहे की कुठेतरी शंकेला वाव आहे. तर आताचपासून राजकीय वक्तव्य
वक्तव्य आणि विधानांना सुरुवात झालेली आहे. आज काय घडतं ते आपण पाहूया. एक महत्त्वाची अपडेट इथे देता येईल आपल्याला की मतमोजणीचे जे टेबल्स आहेत त्यांचं अलॉटमेंट झालेलं आहे. आत्ता अल्पोपहार सुरू आहे. 6:30 वाजता सगळे अधिकारी आपल्या ठिकाणी स्थानापन्न होतील. 7 वाजता त्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात येते आणि 7:30 वाजेपासून सगळी तयारी होऊन त्यांना जे साहित्य देण्यात आलेलं आहे त्याची तपासणी होईल. 8 वाजता बॅलेट पेपर्स त्यांची आणि 8:30 वाजेपासून EVMची मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नक्कीच, आणि त्या संदर्भातले अपडेटही घेणार आहोत. आता थेट जाणार आहोत रेवती हिंगवे, आमची प्रतिनिधी पुण्यातनं आपल्या सोबत आहे. रेवती, एकंदरीतच पुण्यातलं जर चित्र पाहिलं तर पुण्यावरती सुद्धा प्रचंड भिस्त आहे. एकीकडे आपण थेट लढत जी आहे ती घराण्यामध्ये पाहतो आहोत आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष बारामतीकडे अर्थातच असणार आहे. पण पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान हे महाविकास आघाडीसमोरही असेल. नक्कीच प्रज्ञा, तुम्ही जसं म्हणलं ते अगदी बरोबर आहे. आणि आपण जर पुणे शहराचा विचार केला तर एकूण 8 मतदारसंघ आहेत आणि त्या 8 मतदारसंघापैकी 3 सगळ्यात जास्त लक्षवेधक लढती असणार आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे कसबा पेठेतून हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर ही अशी लढत असणार आहे. खरं तर हे जुने खेळाडू आहे पण सामना नवीन आहे. मागच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण बघितलं होतं की हा जो भाजपाचा बालेकिल्ला आहे रवींद्र धंगेकर यांनी तो त्यांच्या नावावरती केलेला होता. पण आता सगळ्यांचं लक्ष याचकडे आहे की हेमंत रासने यावेळेस त्यांच्यावरती भारी पडतात की नाही. तसंच जर आपण वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघाकडे बघितलं तर एकदम अशी चुरशीची लढत तिथे पाहायला मिळणार आहे. कारण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही अशी लढत असणार आहे तिकडे. हडपसर मतदारसंघामध्ये प्रशांत जगताप जे शरदचंद्र पवार गटाचे आहेत त्यांच्या विरुद्ध चेतन तुपे आणि मनसेचे साईनाथ बाबर ही अशी तिहेरी लढत आपल्याला तिकडे पाहायला मिळणार आहे. आणि तसंच वडगाव शेरीमध्ये जे सगळ्यांचं लक्ष खरं तर वडगाव शेरीकडे असणार आहे. कारण ज्यांचं नाव पोर्शे अपघात प्रकरणात ओढलं गेलं तसे अजित पवार गटाचे सुनील टिंगरे विरुद्ध बापू पठारे जे शरदचंद्र पवार गटाचे आहेत अशी ती एक चुरशीची लढत तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर एकंदरीत अशी लढत आपल्याला पुणे शहरात बघायला मिळणार आहे. आणि जसं आपण बघतो की पॅन महाराष्ट्रच एकंदरीत एक मतदाराची टक्केवारी आहे ती वाढलेली आहे. तसंच पुणे शहरात देखील मागच्या वेळेसपेक्षा एक 4% मतदान टक्के हे वाढलेलं आहे. आणि खरं तर आता सगळ्यांचं लक्ष या 3 मतदारसंघात असणार आहे. आत्ता 8 वाजल्यापासून पुण्यातील FDA च्या गोदामामध्ये मतदान मोजणी ही सुरू होणार आहे. आणि त्यासाठी जवळपास 391 टेबल हे तिथे असणार आहेत आणि जवळपास 465 फेऱ्या त्या टेबलवरती होणार आहेत. आणि आता आपण खरं तर माझ्यासोबत माझे सहकारी रामराजे शिंदे देखील आहेत. ते आपल्याला या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती देणार आहेत. सर, बिलकुल पुण्यामध्ये आपण आहोत आणि पुण्यामध्ये गुलाबी थंडी आणि मध्यंतरी अजित पवार यांचा गुलाबी रंग गाजलेला आहे. परंतु हा निकाल ठरणार आहे की अजित पवारांसाठी ही निवडणूक किती गुलाबी ठरणार आहे. पुण्याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघ जे आहेत की ज्याच्यामध्ये सिनियर ज्युनियर अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण आहेत, त्यांचं वय 78 आहे आणि अतुलबाबा भोसले 41 वय आहे. त्यामुळे इथे सिनियर ज्युनियर दिसून येतात. तासगावमध्ये आपल्याला माहीत आहेत की RR पाटील यांचे सुपुत्र आहेत रोहित पाटील, ते ज्युनियर आहेत आणि संजय काका पाटील ते सिनियर आहेत. आणि आपल्याला बारामतीला पण पाहायला मिळते की अजित पवार हे सिनियर आहेत आणि युगेंद्र हे ज्युनियर आहेत. त्यामुळे सिनियर ज्युनियर नातेगोत्याची ही लढाई आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 58 जागा होत्या, 58 पैकी 45च्या आसपास भाजपच्या या जागा होत्या. तर पुण्यामध्ये 7 जागा होत्या, 8 पैकी आता माहितीच्या 7 जागा आहेत. त्यामध्ये 5 जागा भाजपच्या आहेत आणि 2 जागा राष्ट्रवादी अजित पवारांच्या आहेत. त्यामुळं हा गड राखणं हा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण जरांगेचा किती फॅक्टरी इथं चालतो, त्याचबरोबर जे पॉलरेशन कटिंगे बटंगे केलेलं आहे त्याचं किती प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये इफेक्ट पडतो. जे टक्केवारी वाढलेली आहे लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेचा त्याचा किती पश्चिम महाराष्ट्रामध्ये परिणाम झालेला आहे हे संपूर्ण जे आहे ना ते आजच्या या निकालामधून कळणार आहे. बघितलं की ग्रामीण भागात मतदान जास्त झालंय पण शहरी भागात तेवढं नाहीये. म्हणजे पुणे शहराचं बघता तर त्याचं कसं आपण समीकरण करू? बिलकुल, कारण ग्रामीण भागामध्ये ज्या या योजना आहेत किंवा जे पोलरायझेशन झालेलं आहे ते मोस्टली ग्रामीण भागामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येते. शहरी भागामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत परंतु ग्रामीण भागातला मतदार हा बाहेर पडलेला आहे. तर यावेळेस महाराष्ट्राची सत्ता जी आहे, महाराष्ट्राच्या सत्तेची चावी
मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची जी आहे ती ठरवणार, ग्रामीण भाग ठरवणार. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्राकडे यावेळेस लक्ष असणार आहे, कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये गणितं बदललेली आहेत. नक्कीच प्रज्ञा, आपण जसं बघितलं की एक सविस्तर अशी एक माहिती पश्चिम महाराष्ट्राबद्दल माझे सहकारी रामराजे शिंदे यांनी दिलेली आहे. आणि तसंच खरं तर सिनियर ज्युनियर आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आपल्याला सर्वत्र पाहायला मिळणार आहे. प्रज्ञा, नक्कीच. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, उत्सुकतेचं असणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे शिंदे, त्याच पद्धतीनं रेवती आणि संपूर्ण राज्यभरातनं आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले होते. स्वतः राहुल कुलकर्णी आपल्यासोबत होते. धन्यवाद आपले संपूर्ण माहितीसाठी. मोहसिन शेख हे औरंगाबादहून होते, आपलेही धन्यवाद. तसंच नाशिकवरनं आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांचेही धन्यवाद. किशोर बेलसरे यांचे, संजय तिवारी यांचेही धन्यवाद. तसंच देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं अधिक अपडेट घेणार आहोत, त्यांचेही मात्र सध्या तात्पुरते धन्यवाद. आणि या संपूर्ण प्रकरणावरती आणि संपूर्ण आजच्या दिवसभरातल्या या संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडींवरती लक्ष असणार आहे. कोण कुठे बाजी मारतं हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघाचे सगळ्यात जलद आणि अचूक निकाल तुम्ही NDTV मराठीवरती पाहू शकणार आहात. 288 मतदारसंघातले पत्रकार आणि मान्यवरांच्या विश्लेषणासह अचूक माहिती तुम्हाला NDTV देणार आहे. निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर सत्ता स्थापनेचं एक मोठं आव्हान असणार आहे. याचं कारण मविया आणि महायुतीला सत्ता स्थापनेसाठी 48 तासांची मुदत मिळणार आहे. त्यामुळे 48 तासात मविया आणि महायुतीला सरकार स्थापनेसाठी तारेवरची कसरत करावी लागेल. 26 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्याआधी 48 तासात सरकार स्थापन करण्याचं आणि आघाडीसमोर मोठं आव्हान हे युतीसमोरही असणार आहे. दरम्यान सरकारच्या चाव्या दुसऱ्यांच्या हाती गेल्यास घोडेबाजार होण्याची दाट शक्यता यावेळी वर्तवण्यात येते. शिवाय जर 48 तासात सरकार स्थापन झालं नाही तर राज्यात काय परिस्थिती असेल हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. नाही, असं आहे की भारतीय जनता पक्षाचा एक डाव आहे. त्याने आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला. उद्या निकाल लागतील, संध्याकाळ, रात्री, मध्यरात्रीपर्यंत. मग 24 आणि 25 तारखेला आपापले आमदार, महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, मग इथे आमदार पोचतील, तिन्ही पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील, विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील, ताबडतोब सरकार स्थापनेचा दावा केला जाईल. तरीही राजभवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा असल्यामुळे किंवा केंद्रीय गृह मंत्रालयात त्यांचा कारभार भाजपचा असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचे प्रयत्न करतात.